Welcome to all student. रयत शिक्षण संस्था, रयत ऑनलाइन स्कूल एजुकेशन जूनियर कॉलेज, myself कदम SV, SS लिगाडे विद्यालय एंड BJ लिगाडे जूनियर कॉलेज ऑफ सायन्स ॲग्री, अकोला वसुत, तालुका सांगोला. सब्जेक्ट फिजिक्स, टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स. In the previous lecture, आपण बघितलेलं आहे की कॉम्बिनेशन्स ऑफ कॅपॅसिटर्स याच्यामध्ये द कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज मीन्स सिरीज कॉम्बिनेशन हा पॉइंट आपण अगोदरच्या लेक्चरला बघितलेला आहे. आज आपण या ठिकाणी कॅपॅसिटर्स इन पॅरलल मीन्स पॅरलल कॉम्बिनेशन आपण बघणार आहोत. डायग्राम मध्ये बघा, या ठिकाणी तीन कॅपॅसिटर्स C1, C2 आणि C3 हे तीन कॅपॅसिटर हे C1, C2 आणि C3 हे तीन कॅपॅसिटर पॅरलल मध्ये जोडलेले आहेत. यांची कॅपॅसिटी C1, C2 आणि C3 एवढी आहे. या ठिकाणी चार्ज ऑन दॅट फर्स्ट कॅपॅसिटर which is Q1, charge on second capacitor which is Q2 and charge on third capacitor which is Q3. But here the potential across that three capacitor which is V means here the parallel combination the potential which is same on that three capacitor, but the series combination the potential of that series combination on each capacitor which is different, and parallel combination the potential which is same. When number of capacitors is connected one across the other between two common points, then the combination is called parallel combination of capacitors. In this combination the potential of different capacitors is same but charge on each capacitor is different. In the figure, parallel combination of three capacitors having individual capacities C1, C2 and C3 is shown in figure. आता फिगर मध्ये बघा, या ठिकाणी तीन कॅपॅसिटर्स जोडलेले आहेत पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. हा पहिला C1 आहे, हा दुसरा C2 आणि हा तिसरा C3 आहे. याचा चार्ज जो आहे तो Q1 आहे, याचा Q2 आहे आणि याचा Q3 आहे. म्हणजे तिन्ही कॅपॅसिटरचा जो चार्ज आहे तो डिफरंट आहे, बट द पोटेन्शियल विच इज सेम. आता या ठिकाणी बघा, या C1 च्या अक्रॉसचं पोटेन्शियल V आहे, C2 च्या अक्रॉसचं पोटेन्शियल V आहे, C3 च्या अक्रॉसचं पण पोटेन्शियल V आहे. म्हणजे तिन्ही बी कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल काय आहे, V आहे, म्हणजे सेम आहे. म्हणजे या ठिकाणी चार्ज विच इज डिफरंट बट पोटेन्शियल विच इज सेम. Let charges on these capacitors are respectively Q1, Q2 and Q3. Then from figure we write. आता या ठिकाणी बघा, पहिल्या कॅपॅसिटरचा चार्ज Q1 आहे, दुसऱ्या कॅपॅसिटरचा Q2 आहे आणि तिसऱ्या कॅपॅसिटरचा काय आहे, Q3 आहे. म्हणजेच या ठिकाणी टोटल चार्ज which is equal to Q1 plus Q2 plus Q3. याला आपण काय म्हणूया, इक्वेशन नंबर 1 म्हणूया. बट वी हॅव Q1 is equal to Vc1, Q2 is equal to Vc2 and Q3 is equal to Vc3. आता या ठिकाणी बघा, पोटेन्शियल इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, चार्ज अपॉन कॅपॅसिटी.
म्हणजे चार्ज इज इक्वल टू काय येणार पोटेन्शियल इंटू कॅपॅसिटी म्हणजे फी इंटू C1. आता पोटेन्शियल फर्स्ट कॅपॅसिटर इट्स चार्ज which is Q1, its capacity which is C1 and potential is V means Q1 is equal to काय फॉर्म्युलाला V C1. त्याच पद्धतीनं सेकंड कॅपॅसिटर त्याची कॅपॅसिटी C2 आहे, चार्ज Q2 आहे आणि पोटेन्शियल V आहे म्हणजे Q2 is equal to V C2 आलं. त्याच पद्धतीनं Q3 is equal to V C3 आलं. बट हिअर द टोटल चार्ज Q is equal to आता Q is equal to काय फॉर्म्युला येणार V CP. आता CP का घेतला आपण त्या ठिकाणी CP का घेतलेला आहे तर पॅरलल कॉम्बिनेशन आहे म्हणून. अँड इफ द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ कॉम्बिनेशन इज रिप्रेझेंटेड बाय CP अँड Q इज द चार्ज अप्लाइड ॲट A म्हणजे Q काय आहे टोटल चार्ज आहे आणि टोटल कॅपॅसिटी विच इज CP. देन Q इज इक्वल टू मग काय फॉर्म्युला येणार चार्ज इज इक्वल टू फी इंटू CP. आता या सर्व किमती आहेत म्हणजे कोणत्या Q1 ची किंमत Q2 ची किंमत Q3 ची किंमत आणि Q ची किंमत या आलेल्या ज्या किमती आहेत त्या आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. युजिंग दीज इन इक्वेशन 1 वी गेट बघा या ठिकाणी Q ची किंमत ठेवली फी CP, Q1 ची किंमत ठेवली फी C1, Q2 ची किंमत ठेवली फी C2 आणि Q3 ची किंमत ठेवली V C3. आता याच्यामधून फी कॉमन निघेल बघा या ठिकाणी काय होईल याच्यामधून फी कॉमन निघेल आणि या बाजूचं फी जे आहे ते गेट काय होईल कॅन्सल होईल आणि फॉर्म्युला मिळेल CP इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3. याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणूया 2 म्हणूया. This is the required expression for equivalent capacity of a parallel combination of 3 capacitors. म्हणजे या ठिकाणी 3 कॅपॅसिटर जर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जर जोडले तर त्याची जी कॅपॅसिटी आहे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी आहे म्हणजे रिझल्टंट कॅपॅसिटी आहे ती काय येते C1 प्लस C2 प्लस C3 म्हणजेच या ठिकाणी ॲडिशन म्हणजे या ठिकाणी काय होतंय ॲडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी. ॲडिशन झालेलं आहे कॅपॅसिटीची आणि तोच काय आहे रिझल्टंट आलेला आहे. हे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये येतं. सिमिलरली इफ n number of capacitors of capacities C1 C2 C3 up to Cn सपोज या ठिकाणी n number of capacitors असतील तर त्याची कॅपॅसिटी C1 पासून ते Cn पर्यंत असेल आर connected in parallel then the equivalent capacity C equivalent is given by मग यांचे equivalent capacity काय येईल तर काय होणार आहे सर्वांची बेरीज म्हणजे C equivalent is equal to C1 plus C2 plus C3 plus dot 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 plus Cn म्हणजे जेवढे कॅपॅसिटर असतील त्या प्रत्येक कॅपॅसिटरच्या कॅपॅसिटीची बेरीज म्हणजे काय येतो इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी येते. हे कशामध्ये येतं तर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये ते कॅपॅसिटर जोडलेले असतील तर. Law of parallel combination can be stated as if number of capacitors are connected in parallel then the equivalent capacity of combination is the sum of their individual capacities. म्हणजे या ठिकाणी बघा इक्विव्हॅलंट जी कॅपॅसिटी आहे ती म्हणजे कॉम्बिनेशन इज द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीज. In parallel combination of n capacitors, if capacity of each capacitors is same equal to C, then C equivalent is equal to n into C. Then another point, capacitance of a parallel plate capacitor without dielectric medium between the plates. बघा या ठिकाणी कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक मीडियम बिटवीन द प्लेट्स. विदाउट डायइलेक्ट्रिक मीडियम या ठिकाणी 2 प्लेट्स आहेत. ही पॉझिटिव्ह चार्ज आहे या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे
which is connected to earth. हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आउटसाइड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी which is equal to 0 आणि दोन प्लेट मधलं जे अंतर आहे ते d एवढं आहे. Consider a parallel plate capacitor consisting of two plates, each of area A separated by a distance d. म्हणजे दोन्ही मधलं अंतर किती आहे d एवढं आहे. With insulating material like paper, air, mica, glass, etc. between them as shown in figure. If the charge given to the insulated plate is plus q, then outside the capacitor the field due to two plates cancels each other and hence is equal to 0 outside the capacitor. कॅपॅसिटरच्या आउटसाइडला जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे ती किती आहे इज इक्वल टू 0 आहे. इन द इनर रिजन बिटवीन द टू प्लेट्स द इलेक्ट्रिक फील्ड्स ड्यू टू द टू चार्ज्ड प्लेट्स add up. The net field is thus is equal to sigma upon twice epsilon 0 plus sigma upon twice epsilon 0 which is equal to sigma upon epsilon 0. या दोन्हींची जर बेरीज केली तर काय येईल बघा twice sigma upon twice epsilon 0 to get cancel म्हणजे sigma upon epsilon 0. हे आपण ऍप्लिकेशन्स मध्ये बघितलेलं आहे म्हणून हे इक्वेशन आपण डायरेक्ट लिहू शकतो. Where sigma is surface charge density and is given by q upon a. सिग्मा काय आहे चार्ज डेन्सिटी आणि चार्ज डेन्सिटी बरोबर काय असतं चार्ज अपॉन एरिया. Therefore E is equal to q upon a epsilon 0. E is equal to काय फॉर्म्युला झाला q upon a epsilon 0. फक्त सिग्माची किंमत आपण या ठिकाणी टाकलेली आहे त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. द डायरेक्शन ऑफ दिस E means electric field intensity is from positive plate to the negative plate. Let phi be the potential difference between the two plates. Then field between the plates is given. या ठिकाणी field electric field is equal to phi upon d म्हणजेच पोटेन्शियल फी इज इक्वल टू काय आलं E इंटू डी. हे डी या बाजूला आणलं म्हणजे फी इज इक्वल टू काय फॉर्म्युला मिळाला E इंटू डी हा फॉर्म्युला मिळाला. त्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणूया सेकंड म्हणूया. युजिंग इक्वेशन 1 इन इक्वेशन 2 वी गेट इक्वेशन. आता बघा या ठिकाणी फी जी आहे फी इज इक्वल टू E इंटू डी आहे. ई ची किंमत जी आहे ती आपण जर या ठिकाणी ठेवली तर बघा काय होणार ई ची किंमत काय q अपॉन a epsilon 0 म्हणजे इथं q अपॉन a epsilon 0 इंटू d हे पोटेन्शियलचा फॉर्म्युला मिळाला म्हणजे फी इज इक्वल टू काय फॉर्म्युला मिळाला qd अपॉन a epsilon 0. Therefore capacitance of a parallel plate capacitor is C is equal to कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय कॅपॅसिटी इज इक्वल टू चार्ज अपॉन पोटेन्शियल म्हणजे C इज इक्वल टू q अपॉन फी. या ठिकाणी बघा विच इज इक्वल टू आपण फी ची किंमत जर या ठिकाणी ठेवली तर काय येणार a epsilon 0 अपॉन d. हे q गेट काय होईल कॅन्सल होईल म्हणजे q आहे तसंच ठेवलं छेदामध्ये हे qd अपॉन a epsilon 0 जर ठेवलं तर a epsilon 0 काय होणार अंशामध्ये जाणार म्हणजे हे a epsilon 0 आणि हे q आणि हे q गेट कॅन्सल होईल आणि छेदामध्ये काय राहणार d राहणार म्हणजे कॅपॅसिटी C इज इक्वल टू काय फॉर्म्युला मिळाला a epsilon 0 अपॉन d. याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणूया 3 म्हणूया. रिक्वायर्ड इक्वेशन हे आपलं काय आहे रिक्वायर्ड इक्वेशन आहे म्हणजे कॅपॅसिटी ऑफ दॅट पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक मीडियम C इज इक्वल टू a epsilon 0 अपॉन d. Thank you.